आज आपण अशा किल्ल्यावर चाललोय जो मराठ्यांनी बांधलेला शेवटचा किल्ला होता. पुणे सासवड मार्गावरील दिवे घाटावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधला गेला होता. तर आज आपण चाललोय आपल्या MIT कॉलेज पासून 23 किलोमीटर असलेल्या मल्हारगडावरती. आपल्याला पुरंदर किल्ल्यावरती तर एंट्री नव्हती भेटली, हे तर तुम्ही पार्ट 1 मध्ये बघितलंच होतं. मग तिथून सासवडच्या जवळ येऊन आम्ही मस्त गरम गरम कांदे भजे खाल्ले. असल्या पावसाच्या थंड वातावरणात गरम भजे खायला काय मजा येते का. आता हे भजे खाऊन आपण निघालो मल्हारगडाकडे. हे जे डोंगरावर दिसणारा किल्ला आहे ना, तोच मल्हारगड आहे. आई शपथ, गडावर चढल्यावर काय भारी सीन दिसत होता. मग आम्ही थोडी ऑफ रोडिंग करून गडाच्या चोर दरवाजापर्यंत गेलो. या दरवाजातून आतमध्ये एंट्री मारली की लगेच ही हिर दिसते आणि थोडं पुढे आलं की पाण्याचा आड दिसतो. ह्या अख्ख्या गडावरती पाण्याचे नॅचरल रिसोर्सेस खूप आहेत बघा. त्या आडापासून थोडं पुढे गेलं की लगेच हे महादेवाचं आणि हे खंडोबाचं मन मोहून घेणारं मंदिर दिसतं. आम्हाला वाईट तर तेव्हा वाटलं जेव्हा आम्हाला या किल्ल्यावरच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पुढे हा इतका मोठा कचरा दिसला. आपली खरी संस्कृती हे आपल्या गड किल्ल्याच आहे, तर आपण लोकांनी ते नीट जपायला पाहिजे. आता आम्ही आलतो किल्ल्याच्या डाव्या कोपऱ्यात. इथून डाव्या साईडला दिवेघाट आणि उजव्या साईडला आपलं MIT कॉलेज दिसायचं. जाऊ द्या, अजून ब्लॉग मोठा नाही करता यायचा, त्यामुळे तुम्ही गुपचूप आता फॉलो करून घ्या, नाहीतर तुम्हाला सुद्धा या डोंगरावरून खाली धक्का देईन मी.